शाळेत पुन्हा धक्कादायक प्रकार, लिपिकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधील एका शाळेत पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे। 10वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या लिपिकावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी पीडित विद्यार्थिनी 10वीचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी शाळेत आली होती। त्याचवेळी शाळेतील लिपिकाने तिच्याशी अनुचित वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने तत्काळ शाळेच्या अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली। अधीक्षकांनी तक्रार मुख्याध्यापकांकडे वर्ग करून आरोपी लिपिकाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे। शिक्षण विभाग आणि प्रशासन सक्रिय। घटनेनंतर शिक्षण विभागानेही चौकशी सुरू केली असून संबंधित शाळेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे। स्थानिक प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। आरपीआय आठवले गट पुढे सरसावले। या घटनेनंतर आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी शाळेला भेट देऊन पीडित मुलीची भेट घेतली। त्यांनी मुलीला दिलासा देत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू असे आश्वासन दिले। साळवे यांनी प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे। विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। या घटनेनंतर शालेय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण समिती सक्रिय करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। राहुरीतील ही घटना केवळ चौकशीपुरती मर्यादित न राहता विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत नवी जागृती निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। इंडिया न्यूज R7 राजेंद्र उंडे। माझी मुलगी इयत्ता 10वीला या गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शिकते आणि तिच्यासोबत दुर्वे सरांनी छेडछाड केली। तिचा हात ते पकडत होते आणि तिला वाईट काही पण असं घाण बोलत होते आणि इथून काही गोष्टी असं मुली सांगू पण शकत नाहीत, हे फोन पण लावून देत नाहीत आणि यांनी जर फोन लावला मला कुणाच्या फोनवरून तर हे डायरेक्ट मुलींना पण बोलतेत का फोन लावू नका, घरच्यांना काही सांगू नका आणि असं काही घडलं तर हे इथल्या इथं दाबादाबी करतात, आई वडिलांपर्यंत पोहोचू देत नाहीत कुठलीच गोष्ट आणि सांगत पण नाहीत काय झालंय काय नाही झालंय आणि यांना धमकावलं जाते की घरी सांगू नका, बोलू नका, या गोष्टी असं शाळेच्या बाहेर जाऊन देऊ नका, इथल्या इथंच राहू द्या या गोष्टी असं बोलतात। तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा।